पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना या मिसमध्ये भाग घेण्यासाठी माझं आमंत्रण. आजच्या दिवसात पवित्र ख्रिस्त सभा सण साजरा करत आहे. संत मारिया मग्दलेन. जर तिच्या जीवनातील आम्ही बघितलं तर कसं करून ती प्रभूसाठी साक्षी बनते. साक्षी ही खरी साक्षी ती बनते प्रभूच्या पुनरुत्थानाची. जे दिवशी प्रभू येशू ख्रिस्त पुनरुज्जीवन झालेला होता त्या दिवशी ती सकाळीच तिकडे थडग्याजवळ उभी होती आणि तिथे पाहून ती प्रभूवर विश्वास ठेवला आणि प्रभूला हाक मारून सुद्धा तिने बोलू लागली, पुकारू लागली की राबोनी म्हणून. आणि ही साक्षी तिने जाऊन पहिलंच आपल्या प्रभूच्या प्रेषिताला सांगितलं आणि पेत्र आणि योहान ते येऊन त्यांनी पण त्याच्यावर विश्वास ठेवला आणि हाच विश्वास पुनरुत्थानाचा अख्ख्या जगभर पसरला. तर आम्ही तिच्यावर आज मनचिंतन करताना विश्वासी, खरी विश्वासी आणि एक खरी साक्षी प्रभूची ती बनते. आपण पण आपल्या जीवनातील एक खरं साक्षी व खरी साक्षी बनूया आणि आपले जीवन पुनरुत्थान प्रभूवर विश्वासवर आम्ही दृढ करूया. सर्वशरणया सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनानी, शब्दानी, कृत्यानी व कैगयनी मी फार पाप केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून इच्छक मारी, पवित्र मारिया, सर्व देवदूत, संत संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हाला दया करो व आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सर्व कार्य जीवन करे नेवो. हे प्रभू आम्हाला दया कर. हे ख्रिस्ता आम्हाला दया कर. हे प्रभू आम्हाला दया कर. स्वर्गांत परमेश्वर गौरव सेवा
हे सर्वसमर्थ बापा, आपल्या पुनरुत्थानाची शुभ वार्ता तुझ्या पुत्राने प्रथम मारिया मग्दलेने कळवून दिली. ख्रिस्त आमचा जिवंत प्रभू आहे असे आम्ही घोषित करावे आणि शेवटी त्याला वैभवाने पाहण्याचे आम्हाला भाग्य लाभावे म्हणून तिच्या प्रार्थना व तिचे उदाहरण आम्हाला सहाय्य करो. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात एकच परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. गीतराग या पुस्तकातून घेतलेले वाचन. बंधू म्हणते, रात्री शयेवर पडले असता माझ्या प्राणप्रियांच्या दर्शनाचा उत्कंठ मला लागला. मी त्याला चोहीकडे पाहिले, पण तो मला आढळला नाही. माझ्या मनात आले की आता उठून शहरभर फिरावे, आपल्या प्राणप्रियाचा शोध पेठातून आणि गल्ल्यातून करावा. मी त्याचा शोध केला, पण तो मला आढळला नाही. नगरात फिरणारे ग्रस्तवाले मला भेटले. मी त्यास विचारले, माझा प्राणप्रिय तुम्हास कुठे आढळलं काय? त्यास सोडून मी अंमळपुढे जाते, तो माझा प्राणप्रिय मला भेटला. हा प्रभूचा शब्द आहे. आपला प्रतिसाद. हे प्रभू, माझा जीव तुझ्यासाठी तहानलेला आहे. हे देवा, तू माझा देव आहेस. मी आस्थेने तुझा शोध करेन. शुल्क वृक्ष आणि निर्मळ प्रदेशात जीव तुझ्याकडे तहानलेला आहे. माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. प्रतिसाद. हे प्रभू, माझा जीव तुझ्यासाठी तहानलेला आहे. अशा प्रकारे तुझे बल आणि वैभव पाहण्यास पवित्र स्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे. तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे. माझे ओठ तुझे स्तवन करते. प्रतिसाद. हे प्रभू, माझा जीव तुझ्यासाठी तहानलेला आहे. मी जिवंत आहे तोपर्यंत तुला असाच धन्यवाद दे. तुझ्या नावाने मी आपले हात उभारेन. मज्जेने आणि मेदाने वावा तसा माझा जीव तृप्त होईल आणि माझी मुख हर्षभरीत होऊन तुझे स्तवन करेल. प्रतिसाद. हे प्रभू, माझा जीव तुझ्यासाठी तहानलेला आहे. कारण तू माझे सहाय्य होत आला आहेस, म्हणून तुझ्या पंखाच्या सावलीत मी आनंद करेन. मी तुझी कास धरली आहे. तुझा उजवा हात मला सांभाळून धरतो. प्रतिसाद. हे प्रभू, माझा जीव तुझ्यासाठी तहानलेला आहे. जयघोष. हालेलुया, हालेलुया. मरिया, आम्हाला सांग, तू वाटेस काय पाहिलेस? जिवंताला बंदिस्त करणारे थडगे आणि पुनरुत्थित ख्रिस्ताचे वैभव मी पाहिले. हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. संत योहान लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया मग्दलेन कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून दोड काढलेली आहे असे तिने पाहिले. तेव्हा शिमोन पेत्र आणि ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य याच्याकडे दावत येऊन ती त्यांना म्हणाली, त्याने प्रभूला कबरेतून नेले आणि त्याला कोठे ठेवले हे आम्हास कळत नाही.
मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली आणि रडता रडता तिने ओढावून कबरेत पाहिले आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 देवदूत एक उशाजवळ व एक पायाजवळ बसलेले तिला दिसले. ते तिला म्हणाले, बाई का रडतेस? ती त्यांना म्हणाली, त्याने माझ्या प्रभूला नेले आणि त्याला कोठे ठेवले हे मला कळत नाही म्हणून मी रडते. असे बोलून ती पाठमोरी फिरली. तो तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, बाई का रडतेस? कोणाचा शोध करतेस? तो मारिया आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा, तू त्याला इथून नेले असले तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन येईन. येशूने तिला म्हटले, मरी. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रबुनी, म्हणजे गुरुजी. येशूने तिला म्हटले, मला बिलकू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर आता माझ्या बंधुवाकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव, त्याच्याकडे मी वर जाते. मरिया मगदलेन गेली आणि आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यास कळवले. प्रभूचे ईश्वर वर्तमान. ये मेरा जीवन बदल गया है यीशु तेरे आने से, आया है उजाला मेरे मन के अंधियारे में सवेरा लेकर. ये मेरा जीवन बदल गया है यीशु तेरे आने से, आया है उजाला मेरे मन के अंधियारे में सवेरा लेकर. ये मेरा जीवन माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मानवा म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, संत मरिया मगदलेनच्या स्मरणार्थ आम्ही ही गाणे तुला अर्पण करीत आहोत. तुझ्या पुत्र येशू ख्रिस्त याने ज्याप्रमाणे तिच्या प्रेमळ सेवेचा स्वीकार केला, त्याचप्रमाणे आमच्या या दानाचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमच्या परमेश्वर याच्या आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्व आभार मानणे योग्य वर्तान लायक आहे. तुला आमच्या आभारस्तवांची गरज नाही, परंतु तुझे आभारस्तवन करण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण झाली. हे तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आभारस्तवाने तुझ्या मोठेपणात काहीच भार पडत नाही. उलट आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य होते. म्हणून दूताच्या गायकवादाबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गौरवगीत गातो. पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ
प्रभू तू खरोखर पवित्र आहे, सर्व पवित्र आहे तो गमाईस. ही दाने पूर्ण करण्यासाठी तुझ्या आत्मा यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची शरीर व रक्त बनवून स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःखस्थानापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे म्हणजे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या मधून प्या. हा माझा रक्ताचा प्याला आहे, नव्या शाश्वत खरेचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी साधण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. सध्याच्या राष्ट्राच्या आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पिता मी तुला ही जीवनदायक वातान प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू सज्जा करत असलेल्या ख्रिस्त आपण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरू यांची सांज तुझ्या प्रेमात वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तात आई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताखाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आजच्या शुभ संदेशात आम्ही ऐकलं आहे कसं करून मारिया मग्दलेन खरी ख्रिस्ताची साक्षी बनते. पुनरुत्थान प्रबोधकच्या पहिल्याच वेळी त्याने बघितलं आणि तिने जाऊन आपल्या प्रभूच्या शिष्याला सांगितलं आणि त्यांनी विश्वास ठेवला आणि ते पण साक्षीदार जगभर बनले. तर आपण याच विश्वासाने, याच श्रद्धेने प्रभूने शिकवलेली प्रार्थना मोठ्याने म्हणूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छेप्रमाणे हो. जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधाची क्षमा कर आणि आम्हाला मोह पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या दारात प्रवेश कृष्ण येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असतात आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितात म्हणालास, मी तुझ्यासाठी शांती लपून ठेवतो, मी माझी शांती तुलाच देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त येशूकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्याची शांती मिळवण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती आणि प्रेम तुम्हाला सदा असो. आपण एकमेकात प्रेम भावने शांत बदल करूया. Grazie.
हा प्रभू येशू ख्रिस्त आहे, पुनरुत्थान झालेला प्रभू आमच्या बरोबर ज्या पापीच्या रूपाने आहे त्याला आम्ही स्वीकारायला आलेले सर्वजण धन्य. ऐ खुदा तू है बड़ा, ऐ खुदा तू है सदा, ऐ खुदा तू पाक है, तू शक्ति है, जिंदगी के सोते में मुझे जिंदगी पाने को तू चला. के सोते में मुझे जिंदगी पाने को तू चला, जिंदगी के सोते में मुझे जिंदगी पाने को तू चला. मेरे जिंदा खुदा जिंदगी की राहों में चला, आजा मेरे जिंदा खुदा जिंदगी की राहों में चला, जिंदगी के सोते में मुझे जिंदगी पाने को तू चला, जिंदगी के सोते में मुझे जिंदगी पाने को तू चला. ऐ खुदा तू है बड़ा, ऐ खुदा तू है सदा. वफादार नहीं है, तुम वफादार जरूर हो, हम वफादार नहीं है, तुम वफादार जरूर हो. पाप हमारे दूर करने को क्रूस पर तुम्हें जाना पड़ा, पाप हमारे दूर करने को पर तुम्हें जाना पड़ा. ऐ खुदा तू है बड़ा, ऐ खुदा तू है सदा. सब लोगों के लिए तेरा बदन घायल हुआ है, जगत के सब लोगों के लिए तेरा बदन घायल हुआ है. फिक्रमंद जो तेरे पास आए
से तू उसे भर देगा। फिक्रमंद जो तेरे पास आए, शांति से तू उसे भर देगा। ऐ खुदा तू है बड़ा, ऐ खुदा तू है सदा, ऐ खुदा तू पाक है, ऐ खुदा तू शक्ति है। जिंदगी के सोते में मुझे जिंदगी पाने को तू चला, जिंदगी के सोते में मुझे जिंदगी पाने को तू चला। ऐ खुदा तू है बड़ा, ऐ खुदा तू है सदा, ऐ खुदा तू पाक है, ऐ खुदा तू शक्ति है, ऐ खुदा तू है बड़ा, ऐ खुदा तू है सदा। आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना. हे प्रभू येशू, तू अतिपवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवते. मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते. तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते. परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वश्रेष्ठ बापा, आपल्या अंतःकरणातील ख्रिस्त प्रीतीच्या ज्वालेमुळे मरिया मग्दलेन ख्रिस्ताचे चरण धरून राहिली. आम्ही स्वीकारलेल्या या संस्काराद्वारे तीच ख्रिस्त प्रीती आमच्या अंतःकरणात निर्माण कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभु तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हावर आशीर्वाद देवो. जागतिक शांतीने आणि प्रेमाने तुम्हाला पाठवणी देता येत आहे. कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्व शक्तिमान दयाळू पित्या, तू निर्माण केलेल्या प्रत्येक निर्मितीवर तू सदैव प्रेम करतोस. संपूर्ण जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांस व कुटुंबियास तू त्वरित मुक्त कर, अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो. तसेच या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून या रोगावर संशोधन करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यास योग्य असे औषध, लसीकरण मिळावे, जेणेकरून लवकरात लवकर या आजारावर प्रतिबंध व्हावा म्हणून तू त्यास सहाय्य कर. संपूर्ण जनतेची काळजी घेण्यासाठी सतत अहोरात्र मेहनत करणारे आमच्या देशातील अधिकारी व आरोग्य कक्षात काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या द्वारे करतो. आमेन.